याचं नाव आहे ऑरेंज चॉकलेट दाखवाज. मी जास्त ताणत नाही कारण आपण याच्या साहित्याकडे वळूया. साहित्यामध्ये आपण घेतलेला आहे मैदा 100 ग्रॅम, नंतर 3 अंडी, तसंच 130 ग्रॅम आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर, 130 ग्रॅम बटर, 30 ग्रॅम कोको पावडर आणि थोडासा बेकिंग पावडर. बेक झालेला केक हा असा माझ्याकडे तयार आहे. छान केक मी बनवून घेतलेला आहे एक्झॅक्टली त्याच प्रोसेसमध्ये. सो हा केक आणि इकडे मी मेल्ट करायला ठेवलेला आहे ते म्हणजे चॉकलेट, कारण आपल्याला ऑरेंज चॉकलेट दाखवाज बनवायचं आहे. तसंच आपण इकडे स्ट्रॉबेरीज घेतलेले आहेत, स्ट्रॉबेरी मॅसरेशन बनवायचं आहे. तर याच्याकरता स्ट्रॉबेरीज मी कट करून घेतल्यात, काही स्ट्रॉबेरीज गार्निश करता ठेवल्यात. ऑरेंज पावडर मी इकडे घेतलेली आहे. ऑरेंज पावडर आपल्याला लागणारे 2 चमचे. आपण थोडीशी आपल्याला लागणारे साखर, कारण स्ट्रॉबेरीचं सिरपी मॅसरेशन बनवायचं आहे. तर सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवतो. चॉकलेट मेल्ट होत आहे, स्ट्रॉबेरीजला मी थोडंसं कट करून घेतो अँड आपण आपल्या पुढच्या कृतीकडे वळूया. पण हा पॅन इकडे मी गरम काय ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया ही साखर. थोडीशी साखर घालायची, 1-2 चमचे मेल्ट करून घ्यायची. पिठी साखर घेतली, साखर मेल्ट झाली आहे. आता याच्यामध्ये आपण हे स्ट्रॉबेरीज ॲड करून टाकू. या वरच्या स्ट्रॉबेरीज फक्त मी घालत नाही आहे, फक्त ज्या कट केलेल्या स्ट्रॉबेरीज आहेत त्याच मी याच्यामध्ये घालणार आहे. चॉकलेटसुद्धा इथे मेल्ट करायला मी ठेवलं आहे. थोडंसं चॉकलेट अजून बाकी आहे, तर मेल्ट करून घेणं. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ही ऑरेंज पावडर. 1-2 चमचे मी मस्त ऑरेंज पावडर मिक्स करणार आहे, मेल्ट होत आहे तेव्हाच. ही पावडर घातल्याने चॉकलेटला छान ऑरेंजची फ्लेवर येणार आहे. चॉकलेट मेल्ट होत आहे, झालंच आहे मेल्ट. जरा मी त्याच्यावरती याची आच बंद करून ठेवतो. गरम पाण्यातच ते राहून दे, म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहील. स्ट्रॉबेरीजला थोडंसं आपल्याला लिक्विडी बनवायचं आहे, तर याच्यामध्ये आपण वाईन घालू शकतो किंवा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे. थोडंसं कुक करून घ्यायचं आहे आणि मग आच बंद करायची आहे. स्ट्रॉबेरीज थोडेसे कुक होऊन देत. चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे. आपण हे जे चॉकलेट आहे ते स्लाइस करून घेऊया मधनं बरोबर. वंडरफुल. केक आपला तयार झालेला आहे इकडनं कट करून. हे जे सिरप आहे, सिरप मी या केकमध्ये घालतोय. सगळ्या स्ट्रॉबेरीज वापरायच्यात आपल्याला याच्यात. ग्रेट, छान लेअर झालेली आहे स्ट्रॉबेरीजची. आता याच्यावरनं अजून वरती काही ॲड करायची गरज नाही आहे. माझ्याकडे काही स्ट्रॉबेरीज आहेत त्याच्यामध्ये, तर त्या मी याच्यामध्ये घालतो. ही इथे माझ्याकडे थोडीशी साखर आहे, पावडर्ड शुगर, ती मी फक्त वरनं स्प्रिंकल करणार आहे. मी खाणार आहे ही, पण तुम्हाला जर का असाच केक खायचा असेल तर तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. झटपट लिहून घ्या प्लीज. चॉकलेट ऑरेंज दाखवाज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम मैदा, 3 अंडी, 130 ग्रॅम पिठी साखर, 30 ग्रॅम कोको पावडर, 130 ग्रॅम बटर आणि बेकिंग पावडर. स्ट्रॉबेरी सिरपसाठी लागणारं साहित्य: स्ट्रॉबेरीज आणि पिठी साखर. कृती: प्रथम 3 अंडी, एकत्र चाललेलं कोको पावडर आणि मैद्याचं मिश्रण आणि बटर हे मिश्रण एकत्र फेटून घ्यावं. केक टिनला बटर आणि मैद्याचं ग्रीसिंग करून त्यामध्ये केकचं बॅटर ओतावं. प्री हिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला चॉकलेट केक अर्धा तास बेक होऊ द्यावा. डबल बॉयलर मेथडने चॉकलेट मेल्ट करून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे ऑरेंज पावडर घालावी. एका पॅन मध्ये पिठी साखर वितळवून त्यात स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून शिजवून घ्यावेत. चॉकलेट केक मध्ये हे स्ट्रॉबेरी सिरप आणि चॉकलेट ऑरेंजचं मिश्रण घालावं. केकवर मेल्टेड चॉकलेटचं मिश्रण आणि स्ट्रॉबेरीचं गार्निशिंग करावं. वरून पिठी साखर घालून केक फ्रीज मध्ये सेट करून घ्यावा.